आता पाहूया काय आहेत बजेटमधल्या टॉप 9 घोषणा पाहूया। भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येणार, तर भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न। मेक इन इंडिया अंतर्गत पर्यावरणपूरक खेळणी बनवणार, सीतारामन यांची घोषणा। देशातील 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार, तर नाफेड एनसीसीएफ कडून डाळींची खरेदी केली जाणार, अर्थसंकल्पातून घोषणा। विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारसाठी घोषणांचा पाऊस, बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करणार, लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार। पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटी, जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवलं, देशातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवणार, केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा। सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल लॅब सुरू करण्यात येणार, तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना लागू होणार, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तसंच जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू केलं जाणार। एससी/एसटी प्रवर्गातील महिलांसाठी विशेष योजना आणणार, या योजनेतून 5 लाख महिलांना लाभ मिळणार। केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी 10 कोटींची मर्यादा, नवीन उद्योगपतींना 2 कोटींपर्यंत कर्ज, तर लेदर इंडस्ट्रीमध्ये 22 लाख लोकांना रोजगार मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। व्हिसा देण्याच्या पद्धतीत सुलभता आणणार, व्हिसासाठीचे नियम सोपे करणार, भारतात उपचार घेऊन इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हिसा दिला जाणार, अर्थसंकल्पात घोषणा। वैद्यकीय पर्यटन वाढवलं जाणार, अर्थसंकल्पात घोषणा।